ह्यांच्यापैकी जवळजवळ प्रत्येक शास्त्रामध्ये सामान्य माणसाला सत्य कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड फसवलं जात. आणि ह्यांच्याच पैकी आणखीन एक गोष्ट मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे, जी प्रत्यक्ष घडलेली आहे. नमस्कार. आज पुन्हा मी आलेली आहे तुम्हाला काही गोष्टींमधलं सत्य सांगण्यात. आता कसं आहे ना, की पूर्वजन्म ह्याच्याबद्दल मागच्या पण 2 एपिसोड मध्ये मी बोलली. तर पूर्वजन्म म्हणा, ऑरा म्हणा, ज्योतिष म्हणा, म्हणजे थोडक्यात शास्त्रानी सहजपणाने न कळणारी अशी जी काही शास्त्र आहेत, ह्यांच्यापैकी जवळजवळ प्रत्येक शास्त्रामध्ये सामान्य माणसाला सत्य कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड फसवलं जात. आणि ह्यांच्याच पैकी आणखीन एक गोष्ट मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे, जी प्रत्यक्ष घडलेली आहे. आणि ती पुन्हा कशाची आहे, तर रेकी हे जे शास्त्र आहे ह्याच्याबद्दल. आता रेकी मी स्वतः सुमारे 1991 पासून शिकवते आहे. पण मी रेकी शिकवत असताना कधीच कोणालाही खोटेपणाने काहीही ना सांगितलंय, ना कोणी कोणाला खोटेपणाने सांगितलेलं मी ऍक्सेप्ट केलं. कारण ते कबूल नाही, म्हणजे ते त्याच्या पाठीमागचं सत्य सांगून टाक. कारण मला एक वाटतं की ज्या गोष्टीमध्ये सामान्य माणसाला काही माहीत नसतं, त्या गोष्टीबाबत त्याची कधीही फसवणूक होता. मोस्ट इम्पॉर्टंट. सामान्य माणसाची फसवणूक झाली तर त्याला सामान्य माणूस जितका जबाबदार असतो ना, तेवढाच फसवणूक करणारा जबाबदार, लक्षात घ्या. पण दुर्दैवाने अनेक वेळेला सामान्य माणसांना फसून घेण्यात मजा येते. आणि अशीच ही गोष्ट आहे जी मला अनुभवाला आली. माझ्याकडे एक बाई रेकी शिकायला आली आणि कसं मला म्हणाली, मी ना तुमच्याकडे रेकी शिकायला आलीये, पण तुम्ही मला फी मध्ये कमी कराल का? का बाई, फीचा काय संबंध कमी करण्याचा का? नाही, मी ऑलरेडी रेकी शिकली आहे. म्हटलं मग रेकी ऑलरेडी शिकलीयस, मग माझ्याकडे परत शिकायला यायचा काय संबंध? नाही, पण त्याने नीट शिकवलं नव्हतं. जे काय केलं होतं ते माहित नाही. मग कुठे शिकली? एकदा मी ऑनलाईन एक व्हिडिओ होता, त्याच्यावर ते फ्री मध्ये रेकीची अट्युनमेंट दे, तिथे घे. मग म्हटलं त्याने काय झालं, तर ते केल्यानंतर मी दुसऱ्याला ट्रीटमेंट द्यायला लागले की मला चक्कर येईल. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं अशा गोष्टी का घडतात ते. त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं. पुढे मग दुसरीकडे गेले. त्यांनी मला रेकीची पॉवर दिली, पण त्याने पण जास्त फी नाही घेतली, 50 रुपये घेतली. जी गोष्ट इथे आम्ही 10,000 घेतो शिकवायला, ती गोष्ट ह्या बाबांनी हिला 50 रुपयात शिकवली. आश्चर्याची गोष्ट. कारण आपण आयुष्यभराकरता तुमच्यामध्ये चेंज घडवतो. आता काय, मग त्यांनी काय शिकवलं, कुठे कुठे हात, अंगावर कुठे हात ठेवायचे, एवढं शिकवलं. बाकी
नाही, त्यांनी मला चक्र दिली. म्हटलं आता चक्र दिली म्हणजे काय केलं बाबा. नाही, ते असं 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 कुठे कुठे अंगावर हात ठेवला त्यांनी आमच्या, आणि आम्हाला चक्र दिली. म्हणजे लोक सांगणारे कसे आणि ऐकणारे कसे. चक्रांची माहिती सांगितली. नाही, ते काय असतं हे पुढे मला. चक्रांची माहिती, शरीरातल्या षटचक्रांची माहिती सांगितली का, सप्तचक्रांची. नाही, की आपल्या आतमध्ये असतात चक्र, आपल्याकडे कुठे दिसतात, दिसत तर नाहीत काही चक्र. आता काय बोलू मी. ठीक आहे. तर अशा पद्धती. आणि मग त्याच्यानंतर, मग तेव्हा काय झालं, म्हटलं मग तुला चक्र बिक्र दिली तिने, तर मग त्या माणसाने, तर मग तर तू खुश व्हायला पाहिजेस, मग तू परत माझ्याकडे का आली. नाही नाही नाही, ते त्याच्यानंतर मला एक 2 दिवस छान वाटलं. नंतर मला काही नाही जाणवलं. मला उलट मला सारखा त्रास व्हायला लागला. ते नाही. व्हेरी गुड. आता पुढे त्याच्यानंतर ती आणखीन एका माणसाकडे गेली रेकी शिकायला. आणि ते तर आणखीनच, बापरे. त्या माणसाने काय सांगावं. रेकीची स्पर्श चिकित्सा, टच हिलिंग. हे आता आपण इथे ठेवला मी हात, तर मी माझ्या स्किनला टच करून माझ्या चेहऱ्याला रेकी देते असं होतं. मी इथे हात ठेवला तरी मी माझ्या स्किनवर टच करते असं होतं. मी इथे हात ठेवला तरी माझ्या स्किनवर टच करते. पण मी इथे खांद्यावर हात ठेवला तर काय मी माझ्या स्किनला टच करते का आता, नाही. माझ्या ड्रेसवरून मी खांद्यावर हात ठेवला. नाही, जे की टच हिलिंग हे स्किनला टच करूनच दिलं पाहिजे, असं त्या माणसानी सांगितलं. आणि ते ऐकल्यानंतर ही बाई जेव्हा माझ्याकडे आली होती रेकी शिकायला घेऊन, नाही मग मला विचित्र वाटलं म्हणून. थोडा वेळ मी शिकले त्यांच्याकडे, पण नंतर मला ते विचित्र वाटलं म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी रेकी शिकेन, पण मी एका बाईकडेच शिकेन. आणि मग मला विचारते, तुम्ही सगळ्यांच्या समोर कशी रेकी शिकवता. म्हटलं अरे, तू ऑलरेडी आधी 2 माणसांकडे शिकून आली होतीस, तिसऱ्या माणसानी हा कचरा डोक्यात घातला, आणि त्याच्यानंतर आता परत. म्हटलं आता शेवटी तिला समजावलं, म्हटलं हे जे आहे ना, हा सगळा मूर्खपणा आहे, थोतांड आहे, ती लोकांना वेड्यात काढणं आहे. आणि अंडरस्टँड वन थिंग, म्हणजे मला स्वतःला इतक्या वर्षात रेकी शिकवताना अशा अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक वेड्यात काढतात हे कळायला लागलं. रेकी देताना आवाज नाही झाला पाहिजे, तुम्ही एखाद्याला रेकी देताना त्या रूम मध्ये कुणी आलं नाही पाहिजे, शांतता पाहिजे. हे काय, एका पॉइंटला रेकी दिल्यानंतर दुसऱ्या पॉइंटला रेकी द्यायच्या आधी हात धुतले पाहिजेत. व्हेरी गुड. काय काय गोष्टी बोलतात लोक, आणि काय काय करतात. बापरे. मला वाटतं अशा प्रकाराने प्रत्येक शास्त्र जे गूढशास्त्र मानलं जातं ना, त्याच्यामध्ये असं काहीही बोललं. त्याच्यामुळे मी पुन्हा सांगितलं की प्रत्येक शास्त्रामध्ये सत्य काय आहे हे तपासून पहा, आणि नाही तर आंधळेपणाने गेला तर गोंधळ होईल. मी स्वतः सुद्धा रेकी शिकवताना कम्प्लीट समोरच्याला अगदी प्रत्येक रेकीचे नियम. आता गमतीची गोष्ट, हे सगळे करणाऱ्या लोकांपैकी कोणीच ह्या मॅडमला रेकीचे नियम, रेकीची तत्व किंवा 7 चक्रांची माहिती, विचार करा, रेकीच्या बेसिक मेडिटेशन याच्यातलं काहीही शिकवलं नव्हतं. रेकीची हिस्ट्री जी अर्धवट अर्धवट अशी जुजबी काहीतरी असते, तेवढंच फक्त. ते डॉक्टर उसुई होते, ते डॉक्टर होते जपान मधले, त्यांनी ही मेथड शोधून काढली. मुळात त्यांना डॉक्टर ही पदवी कधी मिळाली, त्याच्या आधी ते काय होते, काही माहित नाही. आणि मी स्वतः, मलाही रेकी शिकताना हे कोणी सांगितलं नव्हतं, पण जेव्हा मी लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर मिकाओ उसुई ही व्हिडिओ बनवली,
त्यावेळेला मी कम्प्लीट रिसर्च करून अगदी डॉक्टर उसूईंना कुठल्या ठिकाणी ती एनलाइटनमेंट मिळाली आणि त्याच्यानंतर रेकी मिळाली त्या जागांपासून सगळ्या जागा शोधून मग मी ती व्हिडिओ बनवली. त्याच्यामुळे तो माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी हे बोलते. त्यांच्या डॉक्टर उसूईंनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांची नावं आजकालच्या रेकी टीचरना माहीत नसतील. माझ्या व्हिडिओमध्ये लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर मिका उसूई याच्यात सगळ्यांची नुसती नावं नाही आहेत, फोटोंसकट नावं आहेत. इतके डिटेल्स आहेत. सो दॅट इज हाव इट इज. तर म्हणून मी सांगेन की तुम्हाला जर काही कुठच्याही शास्त्राबद्दल माहिती हवी असेल ना, कारण मी अशा 25, 30, 40 मोडॅलिटीज अशाच शिकवत असते आणि डिटेल सखोल अभ्यासाने शिकवत असते. म्हणून या सिरीज मध्ये मी तुम्हाला अधूनमधून या अशा महत्वाच्या गोष्टी सांगायला येत असत. सो धन्यवाद. आणि काहीही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की टाका किंवा मला पर्सनली कॉल केला तरीही हरकत नाही. कशी रेखी शिकवता म्हटलं, अरे तू ऑलरेडी आधी 2 माणसांकडे शिकून आली होतीस, तिसऱ्या माणसानी हा कचरा डोक्यात घातला आणि त्याच्यानंतर आता परत म्हटलं. आता शेवटी तिला समजावलं, म्हटलं हे जे आहे ना हा सगळा मूर्खपणा आहे, थोतांड आहे, ती लोकांना वेड्यात काढणं आहे. आणि अंडरस्टँड वन थिंग, म्हणजे मला स्वतःला इतक्या वर्षात रेकी शिकवताना अशा अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक वेड्यात काढतात हे कळायला लागलं.